नवी मुंबई की एपीएमसी मार्केट में फलों के आयात निर्यात करने वाली कंपनी में काम करने वाले एक अकाउंटेंट को साइबर ठगी का शिकार बनाया गया है। अज्ञात आरोपी ने कंपनी के मालिक के नाम से व्हाट्सएप मैसेज भेजा और बड़ी डील का बहाना बनाकर 75 लाख रुपए तत्काल ट्रांसफर करने को कहा। आपल्या इथं एपीएमसी मध्ये एक फ्रुट्स म्हणजे फळ इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारी एक कंपनी आहे। त्याच्यामध्ये एक अकाउंटंट आहे। त्या अकाउंटंटला व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याच्याच कंपनीचा मालक आहे असं भासवण्यात आलं आणि त्याला एक आपल्याला मोठी डील लागलेली आहे, पटकन पैसे ट्रान्सफर करा, मी आता मीटिंगमध्ये आहे, असं पर्सोनेशन करून त्याला पैसे ट्रान्सफर करायला लावले आणि त्याच्या विश्वास बसल्यामुळे त्याने तात्काळ 75 लाख रुपये एका अकाउंटला ट्रान्सफर केले आणि ज्यावेळेला त्याच्या मालकाला त्याचा मेसेज गेला त्या लक्षात आलं की अरे तू पैसे कोणाला ट्रान्सफर केले। त्यानंतर त्याला कळलं की आपल्या बाबतीत फसवणूक झालेली आहे आणि ते तात्काळ परत सायबर पोलीस स्टेशनला आले। आम्ही त्याच्यावरती लगेच जी आपली कंप्लेंट आहे एनसीआरपीची ती दाखल केली, एफआयआर दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली। त्याच्यामध्ये आमच्या लक्षात आलं की हा पैसा भारतातील विविध बँक अकाउंटमध्ये पुढे ट्रान्सफर केलेला आहे, कोईमत्तूर असेल, पश्चिम बंगाल असेल आणि त्याच्यामध्ये आमच्या निरीक्षणात आलं की मालवणी मलाड इथून सुद्धा 5 लाखाचा विड्रॉल केलेला आहे, चेक विड्रॉल केलेला आहे। आम्ही त्या बँक अकाउंट्स आणि तांत्रिक विश्लेषण केलं, आम्ही त्या ठिकाणचं पोहोचलो तर लक्षात आलं की त्या ठिकाणी एक महिला आणि एक पुरुष त्या ठिकाणी या बँक विड्रॉलमध्ये दिसत आहेत। आम्ही तात्काळ त्यांना ताब्यात घेतलं तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आणि त्यांच्याकडे तपास केला असता खूपच इंटरेस्टिंग बाब आमच्या लक्षात आली की या महिलेचं अकाउंट 2017 पासून सुरू होतं, ते बँक अकाउंट डॉर्मन होतं। हा जो दुसरा आरोपी आहे त्यांनी त्याला उद्युक्त करून ते बँक अकाउंट ऍक्टिव्ह करायला लावलं, त्याच्यामध्ये काही पैसे टाकावे लागले, त्यानंतर केवायसी पूर्ण केली आणि याच्यामध्ये हा पैसा स्वीकारलेला आहे। ज्या दिवशी पैसे येणार होते त्या दिवशी ही लोक बँकेत आधीपासून त्या ठिकाणी उपस्थित होती आणि याच्यामध्ये अजूनही काही लोक यांच्या पाठीमागे आहेत असं आमच्या तपासणीमध्ये निष्पन्न झालंय, त्यांचा आम्ही पाठपुरावा करत आहोत। आहे की असं कुठल्याही व्यक्तीनं तुमच्याशी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जर कॉन्टॅक्ट केला आणि काहीही सांगितलं तरी आपण पैसे ट्रान्सफर करायचे नाहीयेत, कुठल्याही ल्युक्रेटिव्ह स्कीमला बळी पडायचं नाहीये, कुठल्याही व्यक्तीला आपली डिजिटल स्वरूपातील माहिती सांगायची नाही, ओटीपी सांगायची नाही, तर तुमच्या बाबतीत कधीही सायबर फ्रॉड होणार नाही।